एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण विविध विषयांवरील पर्यावरण प्रकल्पांची माहिती घेत असतो. आजचा आपला पर्यावरण प्रकल्प आहे अपारंपरिक ऊर्जा वापर. चला तर मग सुरू करूयात आजच्या आपल्या प्रकल्पाला. प्रकल्प लिहित असताना सर्वात पहिला मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प प्रस्तावना. प्रकल्प प्रस्तावना या मुद्द्यामध्ये आपण जो प्रकल्प विषय निवडला आहे त्या प्रकल्प विषयाबाबत थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित आहे. यामध्ये प्रकल्प विषयाचा इतिहास, प्रकल्प विषयाची सद्यस्थिती यांसारख्या मुद्द्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. या मुद्द्यानंतर पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प अनुक्रमणिका. यामध्ये आपण जे महत्त्वाचे मुद्दे प्रकल्पात मांडले आहेत त्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश प्रकल्प अनुक्रमणिका या मुद्द्यामध्ये करावा. तसेच प्रत्येक मुद्द्यामध्ये तो मुद्दा कोणत्या पानावर लिहिला गेला आहे त्याचा पान नंबर देखील लिहिणे आवश्यक आहे. यानंतर पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्पाची उद्दिष्टे. जी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आपण या प्रकल्पाची माहिती मिळवण्यास सुरुवात केली त्या उद्दिष्टांचा समावेश आपल्याला प्रकल्प उद्दिष्टे यामध्ये करणे आवश्यक आहे. यानंतरचा पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प विषयाचे महत्त्व. आपण जो प्रकल्प विषय निवडला आहे त्या प्रकल्प विषयाचे सामाजिक तसेच पर्यावरणीय महत्त्व काय आहे याबाबत थोडक्यात माहिती प्रकल्प विषयाचे महत्त्व या मुद्द्यामध्ये लिहावी. तुम्ही अपारंपरिक ऊर्जा वापर या प्रकल्पाचे प्रकल्प विषयाचे महत्त्व या मुद्द्याबाबत माहिती पाहतच आहात. प्रकल्प विषयाचे महत्त्व या मुद्द्यानंतर पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प कार्यपद्धती. प्रकल्प कार्यपद्धती या मुद्द्यामध्ये या प्रकल्पाची माहिती मिळवताना आपण कोणकोणत्या कार्यपद्धतींचा तसेच अभ्यास पद्धतीचा वापर केला त्या अभ्यास पद्धतीचा समावेश आपल्याला या मुद्द्यामध्ये करणे आवश्यक आहे. प्रकल्प निरीक्षणे. प्रकल्प निरीक्षणे लिहित असताना प्रकल्प कार्यपद्धतीच्या आधारे जी माहिती आपल्याला मिळाली त्या माहितीचा समावेश तक्ते तसेच आलेख यांच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपला प्रकल्प अधिकच उत्तम प्रकारे होण्यास मदतच होईल. प्रकल्प निरीक्षणे या मुद्द्यानंतर पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प विश्लेषण. यामध्ये जी माहिती आपल्याला प्रकल्प कार्यपद्धतीच्या माध्यमातून मिळाली आहे त्या माहितीचा समावेश आपल्याला प्रकल्प विश्लेषण या मुद्द्यामध्ये करणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि आमच्या एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
प्रकल्प विश्लेषण या मुद्द्यानंतर पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प निष्कर्ष. प्रकल्प निष्कर्ष या मुद्द्यामध्ये जी माहिती आपल्याला प्रकल्प कार्यपद्धतीच्या माध्यमातून मिळाली तसेच निरीक्षणावरून जी माहिती आपल्याला मिळाली त्याच्या आधारावर आपल्याला निष्कर्ष या मुद्द्यामध्ये माहिती लिहिणे आवश्यक आहे. प्रकल्प निष्कर्ष या मुद्द्यानंतर पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प संदर्भ. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला विविध विषयांवरील प्रकल्प हवे असल्यास आमच्या www.educationalmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. चला तर मग भेटूया एका नवीन प्रकल्प विषयासह एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.